नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आज आलो गरुडेश्वर मंदिर जे पुणे बेगडेवाडीमध्ये। तर इथं लोक हे जे डोंगर दिसते हे महादेव मंदिर आहे वरती, आणि हे लोक रोजचे रोज ट्रेकिंगसाठी इथे येतात। मित्रांनो, हा जो रस्ता आहे जुना मुंबई पुणे लोकल हायवे देवरोड चौकापासून 2.5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हा गेट दिसेल। इथून लोक ट्रेकिंग चालू करतात। ट्रेकिंग गेटच्या पुढं आलं ना थोडंसं तर या ठिकाणी अमरजाई मंदिर आहे। आणि इथूनच पुढं 300 मीटर अंतरावरती मेन प्रवेशद्वार आहे। आता इथून मी ट्रेकिंग चालू केले, चढ चालू झाले आणि हिरवळ बघू शकता तुम्ही, हिरवळ पूर्ण भरून गेलं इथं। तर मित्रांनो, खूप शांत वातावरण आहे इथं। चढ चालू करा ना आपण, आवाज एवढा येत नाही। हे बघा, पूर्ण जंगल सारखं झालेलं आहे। पूर्ण जंगल टाईप आहे। आता पावसाळ्यात झाडं जास्त वाढलेत ना, आणि साप ते असतात, सावधानी वर चढा कारण की भरपूर झाडं आहेत। जे आता अर्धा डोंगर चढले, इथून जे व्ह्यू दिसतं ना, खूप सुंदर व्ह्यू दिसतोय। हे बघा, हे बघू शकता, श्री गणेश मूर्ती आहे इथं या ठिकाणी। आणि हा अख्खा एरिया सोमटणा फाटा आहे। तळेगावला रस्ता जातो तो, आणि डोंगर ते बघू शकता तुम्ही, व्ह्यू नजारा। आणि हे जे आहे हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन, तुम्ही इथं उतरू शकता बेगडेवाडीवर, जर तुम्हाला इथं गरुडेश्वर टेम्पलला यायचं असेल। इथे जे पार्किंग दिसते, पार्किंग मेन प्रवेशद्वार इथे आहे। या ठिकाणी मेन प्रवेशद्वार आहे। तुम्ही जसं वर चढाल तुम्हाला चारही दिशेने डोंगर दिसतील। बघू शकता, थोडंच राहिलं इथं। हा डोंगराचा टोक आहे इकडं वर। मित्रांनो, पोचलोय मी। हे बघू शकता इथे लोक बसलेले त्या ठिकाणी,
हे जे पाणी आहे हे पावसाचं पाणी साठले. हे एकदम टॉपवरून व्ह्यू. हे काय रस्ता इथं गाडी लावायचं तिथली इथे एवढंच आहे ते एकदम शॉर्ट डिस्टन्स. पण कसं आहे माहिती हा डोंगराचं टोक आहे वरती. या साईडला गव्हर्नर स्टेडियम आहे ते पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो खालीपासून वर चढायला टोकापर्यंत जास्तीत जास्त 30 ते 40 मिनटं लागतो. मित्रांनो हे बघू शकता हे गव्हर्नर स्टेडियम. इथे इंटरनॅशनल रणजी मॅचेस IPL होतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. हे जे आहे पिंपरी चिंचवड. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा गौरडेश्वर मंदिर बेगडेवाडी. तुम्ही जर रेल्वेने येत असेल तर बेगडेवाडीला उतरायचं तुम्हाला. आता जे आहे मी मंदिराकडे चाललो आहे. या साईडने यायचं म्हणलं तर खाली जायच्या वेळेस थोडासा रिस्की आहे, तर हळूहळू चालायचा प्रयत्न करा. हे बघू शकता किती रिस्की आहे इथून यायचं. इथं पण बघा खालना. या साईडने आहे थोडासा चांगला रस्ता. हे जे लोक यायला लागले आणि जर प्रवेशद्वाराने आलं ना तर हा गेट आहे इथं. तिकडनं इथं येतं बघ. आता जे आहे मी चाललो इथं एक छोटा गुफा आहे. तर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. दर्शन केलं. आता महादेव मंदिराकडे चाललो.